आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही देखील मोठं ऑपरेशन केलंय या संगमनेरकरांनी. कारण तुम्ही पाहिलं 40 वर्ष इकडं सगळं त्यांचंच. साखर कारखाना, कॉलेज, दूध संघ सगळं कोणाचं होतं. आणि मग साखर पण माझी, दूध पण माझं, चहा पण माझी, बिस्किट पण माझं. मग सगळी मलाई तुम्हाला आणि जनतेला काय धतुरा. आणि मग त्या जनतेने दाखवलं की हा मलाई खाणारा माणूस नाही, हा सेवा करणारा माणूस आहे. सेवा करणारा, हा मेवावाला माणूस नाही, हा सेवावाला माणूस आहे. आणि म्हणून त्याला तुम्ही निवडून दिलं. मी आपल्याला एवढंच सांगतो, वेडे झालेत पार, काही पण बोलायला लागलेत. त्यांना अजून काय ते एवढा मोठा 440चा झटका आपण दिलाय की त्यातून बाहेरच येत नाहीत. म्हणाले वोट चोरी झाली, वोट चोरी झाली, वोट चोरी झाली. मला सांगा 50-60 वर्षामध्ये, 50-60 वर्ष झाली, या 50-60 वर्षामध्ये काय काय चोरलं. या ठिकाणी स्वाभिमान त्यांचा पळवला, अभिमान पळवला. या ठिकाणी किती मोठा भ्रष्टाचार 50-60 वर्षात केला. मला सांगा 2014 पूर्वी प्रधानमंत्री मोदी साहेब प्रधानमंत्री जेव्हा व्हायच्या अगोदर तुम्ही दररोज पेपरात वाचत होता ना, हा घोटाळा, तो स्कॅम, अमका घोटाळा, कोळसा घोटाळा. हा अरे बाबा, चारा घोटाळा पण झाला, कोळसा पण झाला आणि शेण घोटाळाही झाला. शेणही सोडलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी यांचं सगळं पण सगळं गेलंय. म्हणून त्यांचा मेंदूही चोरीला गेलाय, त्यांचा स्वाभिमानही चोरीला गेलाय, त्यांचा अभिमानही चोरीला गेलाय. कपन साखर अरे तो भोक्सा, तो बोगदा, ती कुठं गेली. अरे माझ्या जनतेच्या मुखात गेली असती तर आशीर्वाद मिळाले असते. पण तो भोक्शामधून कुठं गेला त्याचा आता चौकशी करायला. हजारो पोती गेली. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे लोक आता म्हणतात मत चोरी झाली, यांचं डोकं चोरलंय, मेंदू चोरलाय, स्वाभिमान चोरलाय, सगळं चोरलाय. कुणीतरी पळवून नेलंय, चोरी करून कोणतरी पळून गेलाय. आणि म्हणून राहुल गांधी काय म्हणतात, नाही काय म्हणतात, नाही काय म्हणतात, अरे काय ते म्हण आहे ना, येड्याच्या जत्रेला पेड्याचा पाऊस. आता येड्याच्या जत्रेमध्ये सगळे सुरू आहेत, त्याच्या मागे पळत आहेत. पण मला सांगा पेड्याचा पाऊस पडेल का? कधीच पडणार नाही. तो तुमच्या संगमनेरमध्ये कामाच्या माध्यमातून अमोल खताळ पाडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, जेव्हा तुम्ही लोकसभा जिंकले तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं, निवडणूक आयोग चांगला होता,
इतर राज्य जिंकल्यानंतर सगळं चांगलं असतं, हरल्यावर मग मतांची चोरी झाली, मग अमकं झालं तमकं झालं. निवडणूक आयोगाला आरोप करणं, हे सगळं जे आरोपाचं राजकारण आहे, आरोपाचं राजकारण ते करत असले तरी सुद्धा हा एकनाथ शिंदे आरोपाला आरोपाने उत्तर नाही देणार, कामाने उत्तर देणार. आणि त्यांच्या टीकेला देखील आम्ही कामातून उत्तर देणार. काय म्हणाले? वोट बँकेचं राजकारण. अरे पाकिस्तानची बोली बोलू लागले तुम्ही. काय म्हणता? पहलगाम मध्ये आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप केलं ना त्याने. आता पहलगामचा हल्ला आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं की नाही? जशा तसं उत्तर दिलं की नाही? ईट का जवाब पत्थर से दिला ना, खून का बदला खून से, गोली का जवाब गोले से. आणि ऑपरेशन सिंदूर केलं, ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव करून या अतिरेकांचा खात्मा केला. त्याच्यावर तुम्ही संशय व्यक्त करताय? किती विमानं गेली पडली, किती ड्रोन पडले. अरे तुम्हाला थोडी तरी काहीतरी वाटली पाहिजे. आपल्या 26/11चा हल्ला झाला, किती लोक मेले, निरपराध लोक. कसाबचा हल्ला झाला, किती लोक मेले. या सीमेवर किती सैनिक शहीद झाले. हे विचारायचं सोडून तुम्ही पाकिस्तानची बोली बोलताय. हे देशप्रेम आहे? ही देशभक्ती आहे? पाकिस्तान मध्ये तुमच्या नावाचा जय जयकार करतात. हे कुठलं भारत प्रेम, हे कुठलं देशप्रेम? आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की यांना लोकसभेत देश जिंकलाय, राज्य जिंकलंय. आता स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला जिंकायच्या आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, यांना कायमची अद्दल घडवली पाहिजे. आणि भगवा दहशतवाद, इथं वारकरी आलेत, या वारकऱ्यांचा अपमान केला. त्यांच्या सरकारमध्ये पालघरमध्ये 2 साधूची हत्याकांड झाली. वारकऱ्यांचा अपमान करण्याचं काम केलं. वारकऱ्यांवर हल्ला करण्याची हिम्मत तुम्ही करता. हे कसलं तुमचं सरकार? आम्ही हिंदुत्व सोडलं नाही, हिंदुत्व सोडलं नाही. हिंदुत्व काय टी शर्ट काय बनियान आहे का? कधी काढायचं आणि कधी सोडायचं. हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व, गर्व से कौम हिंदू आहे म्हणण्याची हिम्मत, ताकद कोणी दाखवली? बाळासाहेबांनी दाखवली. आणि त्याचे आम्ही चेले आहोत. आणि आता मी हे सांगतो, यांचा मी मुद्दाम सन्मान केला. हे वारकरी, ही संत परंपरा आहे. हे कीर्तनकार, प्रवचनकार, पंढरपूरला लाखो वारकरी येतात. ही वारकरी महाराष्ट्राची ताकद आहे. आणि म्हणून या वारकऱ्याच्या केसालाही धक्का लावण्याची हिम्मत कोणी करू नये. मी यापूर्वी देखील मुख्यमंत्री असतानाही बोललो, आजही बोलतो, या वारकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. कारण हा वारकरी एक महाराष्ट्राची परंपरा. कुठं फेडणार हे पाप? आणि म्हणून हिंदू धर्माचा अपमान, सनातन धर्माचा अपमान. पण हा भगवा सनातन धर्माचा, हा भगवा शिवरायांचा, हा भगवा हिंदुत्वाचा, भगवा त्यागाचा. आणि म्हणून हे बघा, भगवं वादळ इथं पाहायला मिळत आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आज जेव्हा निवडणूक होती त्यावेळेस विखे पाटील, आपले विखे पाटलांनी लोणीवरून काय पाठवलं? मी म्हणालो, हा अमोल खताळ, हा भगवा धनुष्यबाण, भगवा झेंडा हातात घेऊन निघालाय. त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. आणि दिलेला शब्द पाळणारे विखे पाटील
यांनी सगळ्यांनी मिळून काम केलं आणि तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला आणि अमोल खताळ हा निवडून आला. विखे पाटलांना काहीतरी पुरस्कार मिळाले ना, लंडनला होते, मी फोनवर त्यांच्याशी बोललो. त्यांना काहीतरी कोहिनूर ऑफ इंडिया, आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांचा सत्कार झालाय तिकडं. पण आपण सगळ्यांनी विखे पाटलांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. त्याने अनेक कामं या ठिकाणी हाती घेतली आहेत, ते सांगायची गरज आहे. विखे पाटलांनी देखील पाण्यासाठी आपलं निळवंडे ते सगळी भोजापूर चारीचं पाणी असेल. आता तर आमचा एक मावळा इकडं आहे आणि एक तुमच्या बाजूला आहे ना तिकडं आपले विठ्ठलराव आणि हे दोघ जण इथं दोन मावळे, दोन शिलेदार. आणि व्यासपीठावर देखील आमचे सर्व पदाधिकारी आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की महायुती ही अशी बोगदातून साखर बिकर पळवणारी नाही आहे, बोक्षातून लोकांच्या मुखामध्ये गोडधोड घालणारी आहे. आमचा अजेंडा काय? सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं. मी आपल्याला सांगतो, 12:30-1 वाजता एक बातमी मी ऐकली. एका मुलीने आत्महत्या केली होती. तिला उच्च शिक्षण घेताना 50% सरकार भरत असलेली फी आणि तिच्या वडिलांना 50% भरता येत नव्हते. वडील आत्महत्या करतील म्हणून तिनेच पहिली आत्महत्या करून टाकली. अतिशय दुर्दैवी घटना घडली. मी मुख्यमंत्री होतो. रात्री चंद्रकांत दादांना फोन केला 1 वाजता. मी म्हणालो, आपलं सरकार असताना आपल्या राज्यात जर शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील तर आपल्या राज्याचा सत्तेचा फायदा काय? ताबडतोब दुसऱ्या होणाऱ्या कॅबिनेटमध्ये 50% फीची सवलत आम्ही 100% फीची सवलत करून टाकली. हा आमचा अजेंडा आहे. आणि हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. आणि म्हणूनच 2.5 वर्षात केलेलं काम आपण पाहिलंय. पुढे आता देवेंद्रजी आणि आम्ही आमची टीम या ठिकाणी पुढे त्याच वेगाने आम्ही पुढे जातोय. या राज्याला पुढे नेण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय. आणि या राज्यासाठी, विकासासाठी या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या आपल्या सरकारच्या पाठीशी. थोडं आपल्याला तारेवरची कसरत आपल्याला करायला लागते. लाडकी बहीण योजना आपली मोठी योजना आहे. राज्यात नाही देशात लोकप्रिय ठरली आणि माझ्या लाडक्या बहिणींनी इतिहास घडवलाय. पण तुम्ही कधी मनामध्ये कधी चिंता आणि संशय आणू नका. लाडकी बहीण योजना मी सांगतो पुन्हा एकदा, लोक किती काही म्हणाले, आता लोक त्यावेळेस खोडा घातला, तुम्ही त्यांना चांगला जोडा दाखवलाय. आता तुम्हाला फसवायला येतील. म्हणतील बघा अमकं झालं तमकं झालं. आले फसवायला की या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांना कायमचं घरी बसवायचंय, कायमचं घरी बसवायचं. कारण शेवटी हे सरकार तुमचं आहे. हे सरकार तुमचं आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. हे गोरगरिबांचं सरकार आहे. आणि म्हणून मी इथे एवढंच सांगायला आलोय. मगाशी अमोल खताळ यांनी सांगितलं की या ठिकाणी सगळे महायुती जी आहे एकजुटीने इथं व्यासपीठावर आहे. सगळे आमचे लोक आहेत इथं, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे, भाजपचे, RPIचे सगळे आमचे माजी आमदार सगळे लोक इथं बसलेले आहेत. मुरकुटे साहेब आहेत, कांबळे साहेब आहेत, सगळे आहेत लोक. सगळे आपले जिल्हाध्यक्ष आहेत, सगळे लोक आहेत. ही एकजूट आहे.
आणि म्हणून अशीच एकजूट आपल्याला कायम ठेवायची आहे. आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्यासाठी जागा दिली, कमी पडतीये. मी प्रताप सरनाईक यांना लगेच सांगतो, तुमची ही मागणी तात्काळ मान्य करायला. संगमनेर इथं 100 बेडचं हॉस्पिटल, स्त्री व नवजात बालक रुग्णालय मंजूर करावं. मी आपल्याला सांगतो, आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांना मी तात्काळ सूचना देतो की याची प्रक्रिया चालू करा, याची प्रोसेस चालू करा. आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी MIDCची मागणी केली आहे. आणि MIDCचा मंत्री कोण आहे? उदय सामंत. उदय सामंतना मी तात्काळ सूचना देतो की इथं MIDCची प्रक्रिया सुरू करा आणि माझ्या लोकांना इथं न्याय मिळाला पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. आणि उपप्रादेशिक कार्यालय ते पण परिवहनच आहे. RTO प्रताप सरनाईक. तुम्ही बरोबर शोधून जे माझ्याकडे जी खाती आहेत ती सगळे त्याच्याच बरोबर प्रश्न टाकले त्यांनी. हुशार आहे आमदार. काय ताबडतोब घ्यायचं याला बरोबर माहित आहे. आणि म्हणून इथं प्रादेशिक कार्यालय होईल RTOचं. चिंता करू नका, तेही मी परिवहन विभागाला सांगतो. जलशुद्धीकरण केंद्र आता नगर विकास माझ्याकडेच आहे. पिण्याचं शुद्ध पाणी मिळालं पाहिजे की नाही? नेते आपलं फिल्टरचं पाणी पितात, बिसलेरी पाणी पितात. मग आपल्या लोकांना चांगलं पाणी नको, शुद्ध पाणी नको? हे देण्याची जबाबदारी आमची आहे. ज्यांनी 40 वर्ष नाही दिलं, हा अमोल खताळ तुम्हाला शुद्ध पाणी दिल्याशिवाय राहणार नाही. आणि 10 वर्षात म्हणतो अमोल म्हणतोय लय भ्रष्टाचार झालाय. आणि जो भ्रष्टाचाराच्या विरोधात हे सरकार आहे. आणि म्हणून जे काय चुकीचं झालं असेल, गैर झाला असेल, पारदर्शक सरकार आहे. आणि म्हणून त्याची देखील पारदर्शकपणे चौकशी केली जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, एक जायंट पडला म्हणून गाफील राहू नका. आता तर जायंट किलर झालाय, पण याला अरे एवढं घाई करू नका, थांबा. याला सुपर जायंट किलर करायचं की नाही? सुपर जायंट किलर करायचंय ना. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, हा एकनाथ शिंदे या तुमच्या अमोल खताळच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. विखे पाटील पण आहेत, मुख्यमंत्री आहेत. आम्ही सगळेजण विकासासाठी या अमोल खताळ जायंट किलरच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आणि म्हणून मी आपल्याला एवढी विनंती करायला आलोय की आता या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, गावागावामध्ये अमोल विठ्ठलराव शिवसेना घराघरात पोचवण्याचं काम. निवडणुकामध्ये महायुती आपली आहे. महायुतीचा भगवा झेंडा तर फडकेलच, पण शिवसेना देखील घराघरात मनामनात बाळासाहेबांचे विचार या ठिकाणी पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून कारण आपल्याला या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचा आहे. आता या निवडणुका नेत्यांच्या झाल्यात,
आता येणाऱ्या निवडणुका समोर बसलेल्या कार्यकर्त्यांच्या आहेत आणि म्हणून त्यांच्या मागे आपल्याला उभं राहायचं आहे. आणि म्हणून शिवसेना ही 4 अक्षर जी आहेत, आज आपली महायुती प्रचंड ताकदीने पुढे जातीये आणि शिवसेना देखील हा धनुष्यबाण, हे बाळासाहेबांचे विचार आज मी या राज्यात जाऊ दे, राज्याच्या बाहेर काना कोपऱ्यामध्ये शिवसेना पोचली आहे, कारण बाळासाहेबांचे विचार पोचले. आणि म्हणून तुमची जबाबदारी आहे, या शिवसैनिकाला देखील वाटलं पाहिजे की आपली महायुतीची सत्ता आहे. पूर्वी कोण बसलंय, काय बसलंय, कशासाठी बसलंय हे काही माहीत नव्हतं. सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार कधी झाला नाही, तो या महायुतीच्या काळामध्ये झाला पाहिजे आणि होणार अशा प्रकारचं वातावरण आपल्याला निर्माण करायचं. आणि म्हणून माझ्या तमाम सर्व संगमनेर वासियांना मी एवढंच सांगतो, मी जास्ती काय टीका करत नाही कोणावर, परंतु जेव्हा कधी माझ्यावर कोणी टीका करतं त्यावेळेस मी त्यांना टीकेला उत्तर कामातून देतो. आणि कधी कधी असं छोटं कधी छोटं, काही लोकांना मी फिरायला लावलंय, काही लोकांना बरं केलंय, काही लोक सगळे आता फिरतायत. जास्ती लोक फिरले की त्याचा फायदा लोकांना होतो. त्याचं क्रेडिट आहे एकनाथ शिंदेला दिलं पाहिजे, कारण एकनाथ शिंदेने सगळं 2022 पूर्ण महाराष्ट्राला दाखवलं की सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा देखील या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. आणि म्हणून दिलेल्या संधीचं सोनं करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून अमोलचं मी मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा करतो की जी काय लोकप्रियता, हे जे काय वाघ सगळं आज जो जनसागर महासागर या ठिकाणी पाहायला मिळाला, याबद्दल मी अमोल खताळ याचं मनापासून अभिनंदन करतो. आमदार असावा, एक आदर्श आमदार कसा असावा तर अमोल खताळ सारखा असावा. जेव्हा आमदार नव्हता तेव्हा देखील त्यांनी या संगमनेरमध्ये, या भागामध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम केलं. आता तर सत्ता पक्षाचा आमदार आहे, सत्ता त्याच्या पाठीशी उभी आहे. ही सत्ता गोर गरिबांसाठी आपल्याला राबवायचं. महासागर या ठिकाणी पाहायला मिळाला, याबद्दल मी अमोल खताळ याचं मनापासून अभिनंदन करतो. आमदार असावा, एक आदर्श आमदार कसा असावा तर अमोल खताळ सारखा असावा. जेव्हा आमदार नव्हता तेव्हा देखील त्यांनी या संगमनेरमध्ये, या भागामध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम केलं. आता तर सत्ता पक्षाचा आमदार आहे, सत्ता त्याच्या पाठीशी उभी आहे. ही सत्ता गोर गरिबांसाठी आपल्याला राबवायची आहे, सर्वसामान्य माणसासाठी राबवायची आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. मी आपले आभार मानायला आलोय. ही आभार यात्रा आहे, कारण तुम्ही इतिहास घडवलाय, चमत्कार घडवलाय. आणि म्हणून मी तुमचे मनापासून आभार मानतो, आपल्याला दंडवत घालतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की, भारत माता की. भोरसाहेब, आपण म्हणालात की इथले माजी आमदार म्हणत होते की काय प्रत्येक गावामध्ये 2-3 बांडगुळ आहेत का वगैरे वगैरे. पण अरे आयुष्यभर भगव्याला आणि हिंदुत्वाला विरोध करणारे तुम्ही काँग्रेसी गांडूळ आहात, गांडूळ. काल काही दिवसापूर्वी, 1-2 दिवसापूर्वी म्हणे काय इथं शांती मोर्चा निघाला होता. माझी विनंती आहे इथं उपस्थित असलेल्या माझ्या मीडियाच्या सगळ्या बांधवांना, कॅमेरे शेवट पर्यंत फिरवा, प्रत्येकाचा चेहरा दाखवा,
कारण इथं आलेला एकही माणूस हा कारखान्यावरचा पगारी नोकरदार नाहीये. इथं बसलेला कुठलाही माणूस हा शिक्षण संस्थेवरती काम करणारा पगारी नोकरदार नाहीये. ही विकत आणलेली माणसं नाहीयेत. ही विकत आणलेली माणसं नाहीयेत. ही हिंदुत्वावरती, भगव्यावरती, शिवसेनेवरती आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या वरती प्रेम करणारी स्वाभिमानी माणसं आहेत. त्याच्यामुळं त्यांनी काय म्हणे शांती मोर्चा काढला होता, पण शांतीत क्रांती कशी करायची असते ना ते आजच्या कार्यक्रमात येऊन त्यांना शिका म्हणावं. त्यामुळं मला आज या ठिकाणी एवढंच बोलायचंय की काय म्हणे